Exercise 4.3 question first. Solve the following linear equations by using Cramer's rule. First example, x plus y plus z equal to 6, x minus y plus z equal to 2, x plus 2y minus z equal to 2. Now these given equations are linear equation आणि आपल्याला ते सॉल्व करायचे म्हणजे काय करायचे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, y ची व्हॅल्यू काढायची आहे आणि z ची व्हॅल्यू काढायची. तर त्यासाठी आपल्याला क्रेमर्सचा रूल, क्रेमरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. x इक्वल टू dx बाय d dx अपॉन d, y इक्वल टू dy अपॉन d and z इक्वल टू dz अपॉन d. तर इथे आपल्याला हे चार डिटर्मिनंटची आधी व्हॅल्यू काढायची, d dx dy and dz. त्यावरून आपल्याला x y z यांच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. म्हणजेच आपण हे इक्वेशनचं सोल्युशन काढणार आहोत, म्हणजेच इक्वेशन आपण सॉल्व करणार आहोत. गिव्हन इक्वेशन्स आर x plus y plus z equal to 6, x minus y plus z equal to 2 and x plus 2y minus z equal to 2. तर इथे हे आपण इक्वेशन सॉल्व करू. d equal to, now take coefficient of x y z, x y z x y z x y z. इथे काय आहे कोएफिशियंट x चा 1 आहे म्हणजे 1 घ्यायचा आहे, 1 y चा 1 आणि z चा पण 1 आहे. इथे x चा 1, y चा इथे निगेटिव्ह 1 आहे कारण निगेटिव्ह y म्हणजे निगेटिव्ह 1 इंटू y म्हणजे कोएफिशियंट काय आहे निगेटिव्ह 1. मग 1 नंतर x चा इथे परत 1, y चा कोएफिशियंट 2 and निगेटिव्ह 1. तर हे सॉल्व करायचं आपल्याला. तर याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरतो आपण, एक्सपान्शन फॉर्म्युला आणि d ची व्हॅल्यू काढायची. तर 1 मल्टिप्लाय करायचंय. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. नाउ दीज 4 आर रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. हा फर्स्ट रो आहे, हा फर्स्ट कॉलम आहे. मग आता हे जे आहे हा काय झालाय तयार, डिटर्मिनंट तयार झालेला आहे ऑर्डर 2 चा. नाउ टेक हियर क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. -1 into -1 means +1 and 2 into 1 means 2. 1 minus 2. आता नंतर मल्टिप्लाय करायचे 1 नी परत 1, पण आधी मायनस घ्यायचं आहे. मायनस टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. म्हणजे रिमेनिंग एलिमेंट्स आर 1 -1 1 and 1. 1 into -1 -1, 1 into 1 1 आणि सबट्रॅक्ट करत असतो म्हणून ते मायनस त्याच्यामध्ये. नाउ टेक 1, पण आधी प्लस साइन घ्यायचे +1. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम रिमेनिंग एलिमेंट्स आर दीज. तर हा सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट आहे. टेक हियर क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. 1 into 2 2 minus. Now 1 into -1, 1 into -1 means -1. Now negative become here +1. ते सॉल्व करून घेऊ. 1 2 1 minus 2, 1 minus 2 means -1. Now -1 -1 -2 +1, 2 + 1 3. ते सॉल्व करू परत. 1 into -1 -1. Negative become positive. Multiplication of two negative number equal to positive number. 2 plus 1 into 3 3. Now -1 plus 2 means 1. 1 plus 3 means 4. Therefore value of d is here 4. The dx काढायचं आपल्याला. dx काढण्यासाठी आपल्याला फक्त फर्स्ट कॉलम चेंज करायचा आहे आणि एलिमेंट्स कोणते घेणार आपण आता इथे d1 d2 d3 जे आहेत म्हणजे 6 2 and 2 6 2 and 2. आता हा परत ह्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचा आहे. एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. पहिल्यांदा 6 नी मल्टिप्लाय करायचे. 6 into 1 into 1 -1 into -1 means 1 1. 2 into 1 2 minus 1. 2 into -1 2
minus 2 into 1 2 plus 1 2 into 2 4 4 minus 2 into negative 1 means negative 2. Now negative become here positive 2. Let's solve करून घेऊ. 6 negative 1 minus 1 negative 2 negative 2 negative 4 plus 1 4 plus 2 6 negative 6 plus 5 4 1 into 4 4 negative become positive and plus 6. Therefore dx is also here 0 because negative 6 plus 6 means 0. 0 plus 4 equal to 4. Dx equal to 4. Dx equal to 4. Therefore x equal to dx upon d means 4 upon 4. X equal to 1. dx equal to 4. यावरून आपण इथे x ची व्हॅल्यू काढू शकतो. dx upon d 4 upon 4 4 upon 4 1 x equal to 1. इथे dy काढू आपण. dy काढण्यासाठी काय करायचं आहे, आता सेकंड कॉलम चेंज करायचा आहे डी डिटर्मिनंटचा. तर हा मग असे चेंज केला म्हणून आपण हा परत लिहून काढू. 1 1 1 1 1 1 आणि आता कॉन्स्टंट 6 2 2 6 2 2 dy. परत ह्याच पद्धतीने एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे आणि सॉल्व करायचे. dy इक्वल टू 1 ने मल्टिप्लाय करायचे 2 इंटू निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2 इंटू 1 2 मायनस 6 ने मल्टिप्लाय करायचे निगेटिव्ह 1 1 इंटू 1 मायनस 1 प्लस 1 2 मायनस 2 1 इंटू 2 and 1 into 2 2 minus 2 equal to 1 negative 4 minus 6 minus 2 plus 1 0 2 minus 2 0 minus 4 plus 6 into 2 12 plus 0 means 8. dy equal to 8. तर dy झाले काढले आपण. मग y इक्वल टू काय, dy डिवाइडेड बाय d. dy आहे 8 आणि d आहे 4. मग 8 अपॉन 4 8 डिवाइडेड बाय 4 8 भागिले 4 2 y बरोबर आहे 2. y इक्वल टू 2. आता dz काढायचे. दोन्ही कॉलम तसेच ठेवायचे. हा आणि हा आता थर्ड कॉलम चेंज करायचा आहे. 6 2 आणि 2 1 ने मल्टिप्लाय करायचे 1 1 ने मल्टिप्लाय करायचे निगेटिव्ह 1 इंटू 2 निगेटिव्ह 2 2 इंटू 2 4 मायनस 1 1 इंटू 2 2 1 इंटू 2 2 प्लस 6 1 into 2 2 1 into negative 1 negative 1 negative become positive. Now 1 minus 6 minus 1 0 plus 6 3 minus 6 minus 0 and plus 18. Now 18 minus 6 means 12. dz equal to 12. Therefore z equal to dz upon d means 12 upon 4 means 3. Z equal to 3. Therefore by Cramer's rule x equal to dx upon d. dx is 4, d is 4. Therefore x equal to 1. Y equal to dy is 8, d is 4, y equal to 2. Z equal to dz 12 upon 4 means 4 1 जा 4 4 3 जा 12. Z equal to 3. आपला आन्सर काय आहे? x equal to 1, y equal to 2 and z equal to 3. Answer x equal to 1, y equal to 2 and z equal to 3.